अमरावती की सोंधी माटी में नया संगठन युवा शेतकरी सेना की स्थापना हुई है। प्रस्तुत है ब्यौरा। कारण आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक संघटना पक्ष स्थापन झालेले शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या विषयावर आक्रमक काम करणारी संघटना या अमरावती जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे आणि आज जे मी संघटना स्थापन करते आक्रमकतेचे पड्यात ही संघटना शेतकऱ्यांच्या विषयावर काम करणार आहे। माझा परिचय तुम्हाला असा तर मी पहिले स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये होतो। माननीय रविकांत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काम करतो अमरावती जिल्ह्याला कारभार। त्यानंतर रविकांतनी वेगळी संघटना स्थापन केली। माझ्या अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना जो फायदा व्हावा तो फायदा झाला नाही आणि त्यासाठी मी वेगळं एक टूल मांडली आणि या टूलच्या आतपासून मी नवीन संघटना म्हणून सुरुवात केली। अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं प्रमाण आत्महत्येचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अतिवृष्टीचे पैसे दिलेले नाही, अनेक प्रश्न कर्जबाजारी झाला आहे शेतकरी। त्या विषयावर मी हे संघटना स्थापन करायला शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटना स्थापन करते। माझ्यासोबत जे काही आहे हे 21 ते 35च्या वयोगटातून उपस्थित आहे माझ्यासोबत। पुढील सुरुवात आहे ही जास्त काही वेळ न घेता माझी जी पत्रकार परिषद आहे थोडक्यातच मी होणार आहे। कारण माझ्या संघटनेचं नाव युवा शेतकरी सेना म्हणून राहणार आहे। आणि ही संघटना शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशाप्रमाणे बंधू शकतात त्यांना का सहकार्य करायचं आहे यासाठी ही संघटना लढणार आहे। शेतकऱ्यांचे विषय आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण पिकाला योग्य भाव नाही आहे, पीक विमा शेतकऱ्यांचा अमरावती जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेलं नाही। शेतामध्ये जे वरपणाचा जो काही आकार होतो शेतकऱ्यांचं पीक घडतो यासाठी स्थानिक प्रशासन महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करतं। या सरकारला याची जाग। नमस्कार, जय शिवराज, जय भीम। माझं नाव कपिल किशोर पडगाणे। मी आज अमरावतीच्या मातीमधून नवीन सेना स्थापन करत आहे आणि ह्या अमरावतीच्या मातीमधून युवा शेतकरी सेनेची स्थापना मी आजच्या दिवशी करत आहे। कारण शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी हे संघटना आजपासून कार्यरत राहणार आहे। कारण अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे। शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आहे, शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही आहे, असे अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नासाठी आक्रमकपणे ही नवीन संघटना युवा शेतकरी सेना ही नवीन संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार। आजपासून या संघटनेची मी घोषणा करतो आणि ही संघटना शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहील।